म्हणताय की मला तो व्यवसाय परवडतोय, कसं काय? त्याचं गणितच काढलं नाही लोकांनी. पहिली गोष्ट म्हणजे चारायची एक बकेट दडसोड केल्यावर रिझल्ट भेटत नाही. कंटिन्यू ठेवलं की माणसाला एक तुम्ही महिना 2 महिने चारा हा. आणि नंतर त्या कंपनीला बोला तुम्ही मग वाढलं नसल्यावर. पण उगा ते एक बकेट आणायची त्याच्यात उगा अर्धा चमचा चारायचा तिथं कुठून रिझल्ट येईल. आता राम सर काय म्हणतात बा तुम्ही जनावरांना जेवढं खाऊ घालता बरोबर तेवढं ते तुम्हाला दुप्पट देत. बरोबर आणि आता आम्ही व्हिडिओ बघतो तर आम्हाला ते काहीच वाटत नाही. समजा नक्कीच. आम्ही 100 ग्रामही टाकतो आता त्या म्हशीला 100, 150, 200 ग्राम एका टायमा. बरोबर. म्हणजे तिचं जर अशी इल्यामुळे कास बसणे होत नाही ते झालं. पण दगडीचं काहीच प्रकार राहत नाही त्यात. पूर्वी डॉक्टरचा खर्च किती होता आणि आज डॉक्टरचा खर्च किती? डॉक्टरचं सर आमचा महिन्याला एक 5,000 रुपये व्हायचं. बर. आता डॉक्टर फक्त आमच्या इथं हा. भरवायला आता ते हाली आणलाय तसं हाय भरवायला सुद्धा नाही. चेक करायला मशी येतात. बाकी काही डॉक्टरची तेवढे काहीच गरज नाही. वापरल्याशिवाय विश्वास बसत नाही. हा. पुन्हा नवीन माणसाला संधी दिली हा. तर कळेल ना बाबा ते खरं बोलायला की खोटं बोलायला. आता आमचं कसं आहे सर धाडस पहिले कोणापासून करतो का हा. चला असे बी फसलेले आपण एकदा निघाले तर गाळाच्या बाहेर तरी निघते. डायरेक्ट डेअरिंग कोणत्याही गोष्टी करतोय. बरोबर आहे. म्हणजेच काय की तुम्हाला दूध व्यवसाय जर सक्सेसफुल करायचा असेल तर तुम्हाला याची साथ घेणं गरजेचं आहे. नाही 100%.